नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी परत एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या आवडत्या बँकर्स व्ह्यू पॉवर्ड बाय एबीसी इन्स्टिट्यूट चॅनलवर। आज मी एक खूप महत्त्वाच्या मुद्द्यावर हात घालणार आहे आणि तो मुद्दा सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा असेल। सगळ्यांसाठी असं म्हणण्याऐवजी जे लोक स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत किंवा जे लोक विचार करत आहेत की आता आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करूया, अशा लोकांसाठी हा जो मुद्दा आहे हा खूप जास्त महत्त्वाचा असणार आहे आणि ह्या मुद्द्यावर आपण आज चर्चा करणार आहे। कोरोना व्हायरसचे दिवस चाललेत आणि लॉकडाऊन आहे, राज्य सरकारची स्थिती थोडी गडबडलेली आहे, खूप खर्च होत आहे, गव्हर्नमेंट एजन्सीज थ्रू वेगवेगळ्या लोकांसाठी योजना राबवल्या जात आहे, त्यांच्यावर होणारा खर्च आणि त्यात तुमची रिक्रूटमेंट म्हणजे तुमची भरती प्रक्रिया ही कुठेतरी अडकून राहिली असेल तर या भरती प्रक्रियेबद्दल तुम्ही कुठलीही काळजी करण्याची गरज नाही आहे। ह्या गोष्टीला नक्कीच आपली सरकार किंवा आपली गव्हर्नमेंट तुम्हाला काहीतरी तोडगा देणार आहे, हे मी शाश्वत रीतीने सांगू शकतो। महत्त्वाचे मुद्दे आहेत। सध्या सोशल मीडियावर जी चर्चा चालू आहे, वेगवेगळे व्हिडिओज तुम्ही बघतायत की आता भरती येणार आहे किंवा ते थांबवून ठेवणार नाही आहेत, हे एकदम सत्य आहे। मी बिलकुल पण त्या गोष्टींमध्ये अपोज नाही, मला कोणाचाही अपोज करायचा नाही आहे, मला कोणाच्याही विरोधात जायचं नाही आहे। फक्त माझं म्हणणं इतकंच आहे की आपण ह्या गोष्टींबद्दल कुठलंही भाकीत करू शकत नाही, कुठलंही भाकीत करू शकत नाही। मी ह्या अर्थाने म्हणतोय की आता एक्झाम ऑगस्ट सप्टेंबर मध्ये येतील किंवा 2021 मध्ये येतील, 2022 मध्ये येतील, अशा पद्धतीने मी कुठलेही हवेत चर्चा करणार नाहीये। कारण की ह्या चर्चा मी किंवा तुम्ही किंवा इतर कोणीही कितीही रंगवल्या तरी सुद्धा हे होणार तेव्हाच ज्या वेळेस गव्हर्नमेंट काहीतरी पावलं उचलेल। मी आज ह्या गोष्टींवर बोलणार आहे, या गोष्टींवर आपली चर्चा होणार आहे की गव्हर्नमेंट नक्की पाऊल उचलेल का। कारण की मी तयारी करत होतो गेल्या 2 वर्षापासून, मी तयारी करत होते गेल्या 5 वर्षापासून आणि आज मी जे बघते की माझी रिक्रूटमेंट आता माझी असताना, माझी तयारी पूर्ण झालेली असताना, ज्यावेळेस मला एखादा पेपर द्यायचा आहे आणि त्या पेपरसाठी मी तयारी पूर्ण केलेली असताना सुद्धा मला त्या पेपरला जाता येत नाही आहे। कारण की कोरोना व्हायरसमुळे जो लॉकडाऊन आता सध्या पिरियड चालू आहे आणि ज्या पद्धतीने मी आत्ताच बोललो की राज्याची परिस्थिती बघता रिक्रूटमेंट होणार नाही आहे असं बऱ्याच वेळा बोललं जातं। लोक वेगवेगळे कयास मांडत आहेत की रिक्रूटमेंट नक्की होणार आहे की नाही होणार आहे, याबद्दल वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत। ह्या चर्चांना कितीही उधाण आलं तरीसुद्धा या चर्चांचं भाकीत फक्त गव्हर्नमेंटच करू शकतं आणि गव्हर्नमेंटला आपली पूर्ण काळजी आहे हे विद्यार्थ्यांनी विसरून चालणार नाही आहे। आपल्या भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे मांडून ठेवलेले आहे त्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी वेगवेगळी म्हणूया आपण की एक्सपर्ट जे लोक आहेत ते एक्सपर्ट लोकांची निवड केली जाते आणि त्या एक्सपर्ट लोकांथ्रू डिसिजन्स घेतले जातात आणि त्या एक्सपर्ट लोकांमध्ये भरती प्रक्रिया करणारेही काही लोक आहेत, शिक्षण संस्थेतलेही काही लोक आहेत जे शिक्षणासंबंधित काही निर्णय घेतात, भरती प्रक्रियेबद्दल काही निर्णय घेतात आणि ह्या निर्णयांना खूप डीपमध्ये विचार करून तुमच्या समोर ठेवलं जातं। वेगवेगळे निर्णय घेतले जातात, त्यावेळेस ते डिसिजन एकाचं किंवा एक पैलू नसतं, त्यावेळेस ते डिसिजन सगळ्यांचं कोलॅबोरेटिव्ह असतं, त्यामध्ये सगळ्या स्तरांचा विचार करून हा निर्णय घेतला जातो आणि यामध्ये ते कुठल्याही स्तराचं कधीही नुकसान करत नाहीत। ही काळजी गव्हर्नमेंट घेत आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या अभ्यासाची काळजी घेतली पाहिजे। मुद्दा हा आहे, मी ह्याबद्दल बोलणारच नाही आहे कारण की जसं मी सांगतोय की तुम्हाला किंवा मला ह्या गोष्टींबद्दल बोलून चर्चा करून आपला वेळ वाया घालवायचाच नाही आहे। कारण की डिसिजन घेणारे ते लोक आहेत आणि ते लोकच खंबीर आहेत त्या गोष्टीबद्दल की ते डिसिजन प्रॉपरली घेतील, कोणाचंही नुकसान होणार नाहीये। पण आजच्या ह्या स्थितीला स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे महत्त्वाचं आहे की तुम्ही स्वतःचं नुकसान तर करून नाही घेताय,
कारण की ज्या पद्धतीने लॉकडाऊन पिरियड चालू आहे, ज्या पद्धतीने आता सध्या ही स्थिती चालू आहे, त्यामध्ये बऱ्याचशा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मुलांनी स्वतःचं नुकसान करून घ्यायला सुरुवात नक्कीच केली आहे. कारण की ज्या वेळेस लॉकडाऊन चालू झाला त्यावेळेस थोडा उत्साह होता की एखाद्या महिन्यात हे आवरेल, 15 दिवसात हे आवरेल, त्यामुळे मुलांनी अभ्यास व्यवस्थित चालू ठेवला. पण जेव्हा लॉकडाऊन 1.0, 2.0, 3.0 आणि आता सध्या 4.0 आणि 5.0 कडे वळत चाललाय, त्यावेळेस विद्यार्थ्यांचा धीर हा कुठेतरी खचत चाललाय आणि ह्या खचलेल्या धीराच्या विद्यार्थ्यांसाठी ही रिक्रुटमेंट कधीही फायद्याची ठरणार नाहीच आहे. ही रिक्रुटमेंट त्या लोकांसाठी फायद्याची असणार आहे ज्या लोकांनी ह्या वेळेचा, ह्या लॉकडाऊनचा पुरेपूर उपयोग केलाय. ह्या लोकांसाठी ज्या लोकांनी ह्या लॉकडाऊनमध्ये वेगवेगळ्या विषयांना हात घातला, वेगवेगळ्या वीक पॉइंट्सवर वर्कआउट केलंय, त्या विद्यार्थ्यांसाठी हा लॉकडाऊनचा पिरियड म्हणजे एक अभ्यासाची संधी होती आणि त्या संधीचं सोनं त्या लोकांनी केलंय. त्यामुळे जर तुम्ही तुमचा वेळ वाया आत्ताही घालवतायत तर तुमची रिक्रुटमेंट गव्हर्नमेंटनी सांगूनही की 2 महिन्यानंतर होणार आहे, रिक्रुटमेंट भरती प्रक्रिया आम्ही चालू करतोय, तरी सुद्धा तुमची रिक्रुटमेंट होणार नाहीये. कारण की तुम्ही त्या पद्धतीने प्रिपेअर करत नाही आहात. हे लक्षात घ्या की 100 पैकी जर 2 लोक प्रिपेअर करत असतील तर अशाही 100त 2च तर जागा निघतात. कारण की ज्यावेळेस 2 जागांची भरती प्रक्रिया असते त्यावेळेस कॉम्पिटिशन किती मोठी असते हे कुठल्याही स्पर्धा परीक्षासाठी प्रिपेअर करणाऱ्या विद्यार्थ्याला सांगायची गरज नाहीये. एखाद्या जागेसाठी हजारो फॉर्म्स तिथे भरले जातात, त्यामुळे एका जागेसाठी हजारो तुमच्यासाठी कॉम्पिटिशन आहे. जर तुम्ही त्या कॉम्पिटिशनमध्ये कुठेतरी कमी पडत असाल, जर तुम्ही अभ्यास करत नसाल, जर तुम्ही कुठेतरी तुमच्या प्रिपरेशन मध्ये कमी पडत असाल तर तुमचं सिलेक्शन, तुमची रिक्रुटमेंट जर होणारच नाहीये तर तुम्ही ह्या गोष्टींकडे किंवा ह्या विषयात तुम्ही कुठलीही चर्चा करून तुमच्यासाठी कुठेही फायद्याचं ठरणार नाहीये. आजसाठी महत्वाचं काय? आजसाठी महत्वाचं हे आहे की जर तुम्ही अभ्यास करत नसाल तर तुम्ही स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतलेली आहे. फक्त एवढंच आहे की जोपर्यंत लॉकडाऊन पिरियड चालू आहे तोपर्यंत तुम्हाला नक्कीच ती संधी आहे की मारलेल्या कुऱ्हाडीवर तुम्हाला आता म्हणजे जो घाव तुम्हाला बसलाय अभ्यास न केल्यामुळे त्या घावावर मलमपट्टी आता करता येणं शक्य आहे, ज्यामुळे तुम्हाला पुढच्या रिक्रुटमेंटचा मार्ग तुमचा मोकळा होणार आहे. सगळ्यांसाठी विनंती ही असेल, स्पर्धा परीक्षांमध्ये अभ्यास करणारा प्रत्येक विद्यार्थी खूप मेहनतीने अभ्यास करत असतो, खूप मेहनत घेत असतो, खूप प्रयत्न करत असतो आणि इतका प्रयत्न करूनही त्याच्या हातात यश ज्यावेळेस मिळत नाही त्यावेळेस सर्वसामान्य शिक्षक ज्या पद्धतीने मी बोलतोय, कारण की या सगळ्या स्टेजेसमधनं मीही कुठेतरी गेलेलो असणारच आहे, त्यामुळे अशा शिक्षकांना, आपल्या आई-वडिलांना, आपल्या मित्रांना, आपल्या सोबतींना किंवा बऱ्याच वेळा आपल्या नातेवाईकांना खूप जास्त वाईट वाटणार आहे ज्यावेळेस तुमचं सिलेक्शन होणार नाहीये. कारण की गेल्या 4 वर्षाची मेहनत तुम्ही या लॉकडाऊनच्या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये पूर्ण वाया घालवलेली आहे. ब्रेन वॉश होऊन जातो. ब्रेन वॉश होण्यासाठी हे 2 महिने खूप आहेत. जर तुम्ही अभ्यास करत नसाल तर तुमचा हा ब्रेन वॉश होणार आहे आणि हा ब्रेन वॉश न होण्यासाठी तुम्हाला कंटिन्युअसली अभ्यासाच्या कॉन्टॅक्टमध्ये, टचमध्ये राहावं लागणार आहे. जर तुम्ही अभ्यास करू शकत नसाल तर तुम्ही तुमच्या करिअरच्या बाबतीत कधीच सिरियस नव्हते, त्यामुळे तुम्ही कुठल्याही अपेक्षा गव्हर्नमेंटकडनं किंवा संबंधित रिक्रुटमेंट करणाऱ्या संस्थेबद्दल तुम्ही कुठल्याही तक्रारी करू शकत नाहीये. हे चुकीचं किंवा गैर ठरणार आहे. सगळ्यांसाठी विनंती एवढीच आहे, जर तुम्ही खूप मेहनत केली असेल ह्या आधी किंवा आता ठरवलेलं असेल, जस्ट लॉकडाऊनच्या आधी जर तुम्ही ठरवलेलं असेल की मला खूप मेहनत घ्यायची आहे, मी MPSC मध्ये, UPSC मध्ये, बँकिंग क्षेत्रामध्ये काहीतरी करून दाखवणार आहे किंवा माझी करण्याची इच्छा आहे, त्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस हा निर्णय घेतला त्या परिस्थितीला परत एकदा आठवण्याची गरज आहे.
ज्या परिस्थितीमध्ये असताना तुम्ही हा निर्णय घेतला की मी आज MPSC मध्ये किंवा UPSC मध्ये एखाद्या अधिकाऱ्याचं पद भूषवणार आहे, त्यावेळेस जेवढा आनंद तुम्हाला त्यावेळेस झाला असेल तो आनंद परत एकदा आठवण्याची तुम्हाला आज गरज आहे. आणि तेवढ्याच आनंदाने, तेवढ्याच उत्साहाने आता परत एकदा अभ्यासाला जोमाने सुरुवात करण्याची गरज आहे. लॉकडाऊन म्हणजे बऱ्याच जणांसाठी हे झालंय की आता जग संपणार, आता काहीही नाही. आई वडिलांचे जेवढे पैसे आहेत तेवढे आता सध्या मी वापरतो आणि वापरून झाल्यानंतर कोरोना व्हायरस फुल फेज मध्ये काम करणार आणि सगळे मरून जाणार. नाही, ही सत्य परिस्थिती आहे. खूप लोक ह्या पद्धतीने विचार करतायत कारण की ते मेहनत घेत नाहीयेत. तुम्ही म्हणाल सर नाही आम्ही नाही विचार करत, पण तुम्ही मेहनत घेत नसाल तर तुमच्या बॅकग्राऊंडला तोच विचार आहे जो तुम्ही करत नसाल पण आहे नक्कीच. ज्या पद्धतीने तुम्ही ह्या आधी मेहनत घेतलेली आहे त्याच पद्धतीने आत्ताही मेहनत तुम्ही जर कंटिन्यू केली तर येत्या स्पर्धा परीक्षांमध्ये तुमचा निकाल हमखास लागू शकतो. तुम्हाला यश नक्की प्राप्त होऊ शकते. हा विचार खूप कमी लोक करत आहेत. म्हणजे ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की सुसंस्कृत लोकांनाही ह्या पद्धतीने विचार करण्याची गरज का पडली की आता काही होणार नाहीये. मी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून ज्यावेळेस मला खूप सारे कॉल येतात, त्या कॉलमध्ये खूप जणांचा प्रश्न म्हणजे मी जर मी 100 कॉल रिसीव्ह करत असेल तर त्यापैकी मला 60 कॉल तरी असे येतात, सर काय होणार आहे नक्की. स्पर्धा परीक्षांमध्ये मी अभ्यास करायची तयारी दर्शवली होती किंवा मी अभ्यास करत होतो आणि आता अभ्यास करण्याचा नक्की फायदा होणार आहे का. जर तुम्ही अभ्यास हा एक फायदा म्हणून बघणार असाल तर त्याचा काही उपयोग होणार नाहीये. तुम्हाला नोकरीही मिळणार नाहीये. हे लक्षात घ्या, हे नेहमी लक्षात ठेवायचं. महान लोकांच्या पावलावर पाऊल ठेवून चला. आणि त्या लोकांनी नक्कीच हे सांगून ठेवलंय की शिक्षण हा एखाद्या गोष्टीसाठी वापर नसून हे तुमच्यासाठी सेल्फ इम्प्रूवमेंटचा एक भाग असू शकतो. ये एक जरिया है जिससे आप खुद को देख सकते हो आईने के सामने और कह सकते हो कि यस, जो मैं चाहता था वो मैं बन चुका हूं. अगर आप ये सोच रहे हो कि मुझे ये जो मैं पढ़ रहा हूं उससे जॉब मिलेगा और जॉब के लिए मैं पढ़ रहा हूं, तो उस एजुकेशन का आपके लिए कोई फायदा नहीं है. कोई मायने नहीं रखता ऐसा एजुकेशन जिसमें आप खुद का फायदा देखो. फायदा समाज का देखना पड़ता है कि मैं समाज के लिए क्या कर सकता हूं, मैं मेरे घर वालों के लिए क्या कर सकता हूं, मैं औरों के लिए क्या कर सकता हूं. तब वो जो एजुकेशन आपने लिया है ना उसका सही में इस्तेमाल होगा. उसका मीनिंग तो तभी है. ठीक है, तो ये आपने हमेशा दिमाग में रखना है कि आपने पढ़ाई को बिल्कुल भी नहीं छोड़ना है. और पढ़ाई के बाद रिक्रूटमेंट कब आएगी कि नहीं आएगी इसके बारे में सोचने से ये अच्छा है कि जो मैंने पढ़ा है उससे मुझे क्या फायदा हुआ है. फायदा इन द सेंस मैं मेरे नॉलेज में कितना पार्ट ला चुका हूं. आप कोई भी कॉम्पिटिटिव एग्जाम दे दो, उसमें मैथ्स होता है, रीजनिंग होता है, इंग्लिश होता है. ये जो सभी पार्ट है ना, ये अलग अलग पहलू को दर्शाते हैं. और ये जो अलग अलग पहलू है ये आपके सेल्फ इंप्रूवमेंट के लिए है. जब भी कोई भी रिक्रूटमेंट होती है तो वो रिक्रूटमेंट में सबसे पहले यही देखते हैं कि आदमी खुद सेल्फ इंप्रूव्ड है की नाही. क्योंकि फॉर एग्जाम्पल आपण समजूया, तुम्ही बँकेत कुठेतरी रिक्रूट होणार आहे ॲज अ क्लर्क म्हणून. क्लर्कचं काम ते लोक शिकवणार आहेत तुम्हाला, बरोबर ना. ज्यावेळेस तुम्ही क्लर्क म्हणून रिक्रूट होतात 15 दिवस तुमची ट्रेनिंग चालत आहे. प्रोबॅशनरी ऑफिसर म्हणून रिक्रूट होतात त्यावेळेस एक संदर्भ दिला जातो तुम्हाला. 1 वर्षाचा प्रोबॅशनरी पिरियड दिला जातो. वेगवेगळे कामं शिकण्याची संधी दिली जाते. तुम्ही MPSC UPSC कुठल्याही एक्झामिनेशन्समध्ये जा. ज्यावेळेस तुम्ही ती एक्झामिनेशन देतात त्या एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला काही कालावधी तुम्हाला तुमचं काम शिकण्यासाठी दिलं जातं, बरोबर की नाही. मग जर तुम्हाला ते काम शिकवण्यासाठी ते एक अवधी देत आहेत तर तुम्ही जे आज शिकतायत पास होण्यासाठी म्हणून जे विषय तुम्ही आज शिकतायत, मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश, जनरल अवेअरनेस,
जनरल नॉलेज, या सगळ्या गोष्टी तुम्ही ज्या शिकतायत ह्या त्यांच्यासाठी नाही आहेत, ह्या सेल्फ इम्प्रूव्हमेंटसाठी आहेत. आणि जर ती सेल्फ इम्प्रूव्हमेंट तुम्ही घडवू शकत नसाल स्वतःमध्ये, तर तुम्ही समाजाचंही काही भलं करू शकत नाही, तुम्ही इतरांचंही काही भलं करू शकत नाही. आणि अशा लोकांना रिक्रूट करण्यात गव्हर्नमेंट कुठेही इंटरेस्टेड नाहीये. छोटे छोटे मुद्दे आहेत, प्रत्येक विषयाचं आपल्याबद्दल एक स्वतंत्र मत आहे. जसं मॅथ्स बद्दल बोलूया, मॅथ्सची भीती खूप लोकांना असते. मी मॅथ्सचा टीचर आहे, त्यामुळे मी चांगल्या पद्धतीने ओळखतो ज्यावेळेस माझ्या समोर विद्यार्थी बसतो आणि तो ह्या मनस्थितीत असतो की सर मला काही येत नाही, मला प्लीज बेसिकपासून शिकवा. तुम्ही 1 ते 10वी काय केलंय? चुका कुठेतरी आपल्या होत्या, बट वेळ महत्वाची आहे. जर तुम्ही ह्या वेळेवर निर्णय घेतलाय की मी आजपासून अभ्यास करणार, तर तुम्ही तुमच्या पास्टकडे बघण्याची गरज नाहीये. तुम्ही तुमच्या आजकडे बघण्याची गरज आहे. जर माझ्याकडे ते नॉलेज नव्हतं तर ते मी आज मिळवू शकतो ना. आणि जर ते नॉलेज मी आज मिळवू शकतो तर त्यासाठी मी वेगवेगळे प्रश्न का करायला हवे? कशासाठी मी म्हणायचं की मला येत नाही सर? तुम्ही हे नक्की म्हणा, सर मी पूर्ण प्रयत्न करेन, मला व्यवस्थित शिकवा. ठीक आहे, ह्या गोष्टींमध्ये कुठेतरी तुमची चुकी असू शकते, कुठेतरी शिकवणाऱ्याची चुकी असू शकते, कुठेतरी परिस्थितीची चुकी असू शकते. ह्या चुकांबद्दल न बोलता आज मला काय हवंय आणि ते मिळवण्यासाठी मी कशा पद्धतीने आज मेहनत करणार आहे याची शाश्वती इतरांना द्या, म्हणजे तुमच्या शिक्षकांना द्या किंवा स्वतःलाही करून द्या. ज्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने विचार कराल की जे मी शिकतोय ते माझ्या नोकरीसाठी नाही, माझ्या सेल्फ इम्प्रूव्हमेंटसाठी आहे, तर तुम्हाला तुमच्या यशापासून दूर करणारं कोणीही नसेल. जगातली कुठलीही शक्ती तुम्हाला तुमच्या यशापासून दूर करू शकत नाही. तर ह्या मनस्थितीत तुम्ही आता सध्या राहायला हवं की मला यश संपादन करायचं असेल तर ते यश माझ्या नोकरीसाठी नसून ते माझ्या स्वतःच्या सेल्फ इम्प्रूव्हमेंटसाठी आहे. जर तुम्ही कुठेतरी फक्त नोकरीचा स्वार्थी विचार करणार असाल तर स्वार्थाला खूप कमी जागा असते. अशा लोकांची प्रगती फार स्लो मध्ये होत आहे ना. जे लोकांचा विचार करतात, धीरूभाई अंबानी, खूप मोठे मोठे लोक आहेत. आता खूप लोकांची नावं आहेत. या लोकांनी एकट्यापुरता मर्यादित विचार न करता सगळ्यांसाठी ज्यावेळेस विचार केला त्यावेळेस त्यांची इम्प्रूव्हमेंट त्यासोबत झाली आणि त्यांची इम्प्रूव्हमेंट जास्त पटीने झाली. हे लक्षात घ्यायला हवे. तुम्ही जो अभ्यास करताय तो कुठल्याही रिक्रुटमेंटसाठी नसून तो स्वतः तुमच्यासाठी आहे. अशा उद्देशाने, अशा हेतूने जर तुम्ही अभ्यास केला तर तुमचं यश तुमच्यापासून हिरावून घेण्याचा अधिकार स्वतः देवालाही नसणार आहे. कारण की देवही त्यावेळेस तुम्हाला अप्रुव्हल देणार आहे, बाबा तू मेहनतच इतकी घेतली आहे ना की जर ब्रह्माने जरी लिहून ठेवलं असेल की याला नोकरी मिळणार नाही तर तुझी मेहनत बघून मी तुला आशीर्वाद देतो, तथाच तू की तुझं सिलेक्शन होणार आहे. अशा वेळेस आपल्या सिलेक्शनला, आपल्या मेहनतीला दुजोरा नक्कीच मिळतो. त्यामुळे आत्ताच्या ह्या परिस्थितीमध्ये सगळ्यांना नम्र विनंती आहे, जे लोक स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतायत, खूप मेहनत घ्यावी लागते आणि ह्या मेहनतीची पूर्ण जबाबदारी तुमची असते. तर अपयशाची जबाबदारी सुद्धा तुमच्यावर असेल ज्यावेळेस ते यश तुम्हाला मिळणार नाहीये. त्यामुळे अपयशाची जबाबदारी सांभाळण्यापेक्षा यशाचं कर्तव्य तुमच्या खांद्यावर उचलून घेऊन पळणं हे जास्त योग्य, सोयीस्कर ठरेल. अभ्यास करताना दिवसाचा एक शेड्यूल बनवून घ्या. आजपर्यंत जर तुम्ही अभ्यास केला नसेल, लॉकडाऊन पिरियडमध्ये ज्या पद्धतीने तुम्ही ठरवलं होतं त्या पद्धतीने जर तुमचा अभ्यास झाला नसेल तर वेळ अजूनही वाया गेलेली नाहीये. अजूनही आपल्याकडे खूप वेळ आहे. होऊ शकतं की लॉकडाऊन अजून एखादा महिना वाढेल, होऊ शकतं की हा लॉकडाऊन वर्षभर चालेल, पण मला माझ्या नोकरीला प्राधान्य देऊन चालणार नाहीये. मला माझ्या अभ्यासाला प्राधान्य द्यायचं आहे, कारण त्या अभ्यासाने माझी वैयक्तिक पातळी सुधारणार आहे आणि त्या वैयक्तिक पातळीसोबत होऊ शकतं की मला नोकरी मिळणार आहे. नोकरी हा एक बाय प्रोडक्ट असला पाहिजे. एज्युकेशन हे तुमचं मूळ
असलं पाहिजे ज्यासाठी तुम्ही मेहनत घेतायत. त्यामुळे बी अ एज्युकेटेड. नोकरी हा बाय प्रोडक्ट असणार आहे. त्यामुळे परत एकदा मी सगळ्यांना नम्र विनंती करतो की रिक्रुटमेंट कधी येणार, रिक्रुटमेंट येणार आहे की नाही, सरकार फेअर ठरलंय, या गोष्टींची काळजी करू नका. सरकार सामर्थ्य आहे. भारत हे लोकतांत्रिक देश आहे. यामध्ये लोकांचा विचार सर्वप्रथम केला जातो आणि त्यासाठी मनुष्यबळाची गरज पडते. त्यामध्ये MPSC असो, UPSC असो, बँकिंग असो, वेगवेगळ्या क्षेत्रांची लोक असो, ह्या सगळ्या लोकांना तितकंच महत्त्व आहे. तर त्यांची भरती प्रक्रिया नक्की होणारच आहे. त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टींकडे फोकस करण्याऐवजी की परीक्षा कधी आहे हे स्वतःला विचारा की जी परीक्षा आहे ती कधीही असो. त्या परीक्षेसाठी तुम्ही आता किती प्रिपेअर आहात. जर तुम्ही प्रिपेअर आहात तर तुमची पातळी नक्की तपासून बघा. त्यासाठी टेस्ट सिरीज अवेलेबल असतात. तुम्ही त्या टेस्ट सिरीज द्या. तुम्ही तुमचे प्रयत्न वाढवा. पातळी वाढवण्याची प्रयत्न करा. जिथे तुम्ही एखादा छोटा अधिकारी बनणार असाल त्या ठिकाणी प्रयत्न वाढवून मोठा अधिकारी बनण्याचा प्रयत्न करा. तुमच्यासाठी, तुमच्या भविष्यासाठी हे सगळं खूप गरजेचं आहे. त्यामुळे कुठेही धीर न हरता स्पर्धा परीक्षांसाठी प्रिपेअर करणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांना ही नम्र विनंती करतो की तुम्ही तुमच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करा. या गोष्टींवर लक्ष केंद्रित करायची गरज नाहीये की रिक्रुटमेंट कधी असणार आहे, रिक्रुटमेंट येणार आहे की रिक्रुटमेंट नाही येणार आहे. मी माझ्या लेक्चरची सांगता बस या गोष्टीने करतो की रिक्रुटमेंट नक्कीच येणार. गव्हर्नमेंटला लोकांची गरज आहे आणि ती गरज भागवण्यासाठी भरती प्रक्रिया त्यांना घ्यावीच लागणार आहे. तर तुम्ही ह्या गोष्टीचा विचार न करता की कधी तुमची रिक्रुटमेंट होईल, त्यापेक्षा माझी रिक्रुटमेंट होण्यासाठी काय गरजेचं आहे आणि ती रिक्रुटमेंट होत असताना मी त्या पातळीला वाढवून जर विचार केला तर मला एखादी हायर पोस्ट मिळेल, या पद्धतीने विचार करून जर तुम्ही अभ्यासाला लागलात तर तुमचा अभ्यास वैयक्तिक तुमचं सेल्फ इम्प्रूव्हमेंट आणि समाजासाठी तुम्ही काहीतरी देणे लागतात, त्यासाठी जे नॉलेज आहे ते तुम्ही ॲक्वायर करणार आहे. विचार वैयक्तिक करू नका. खूप वेगवेगळ्या विषयांवर आपण हात घालणार होतो, पण आज माझ्या मते हे इतकं महत्त्वाचं आहे की वेगवेगळ्या विषयांऐवजी तुम्हाला दिले गेलेले विषय हे तुम्ही पक्के केलेत का, हे आज गरजेचं आहे. वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं मी नक्कीच देणार. तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला मेन्शन करा. मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायला तयार आहेत. पण ह्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी तितके राईट्स माझ्याकडे आहेत का? मी एखादा गव्हर्नमेंटचा अधिकारी, मी एखादा PM आहे का? मी ना PM आहे, ना CM आहे, ना कुठला मोठा अधिकारी आहे की मी निर्णय घेईल आणि ते निर्णय तुम्हाला सांगतोय आणि घोषित करतोय की आता 2 महिन्यानंतर एक्झाम येणार, तुम्ही तयारी सुरू करा. बिलकुल नाही. हे अधिकार मला नाही आहेत, नाही कोणाला आहेत. मी फक्त एवढंच सांगू शकतो की रिक्रुटमेंट जेव्हा येणार तेव्हा येणार, पण माझी तयारी पूर्ण असलेली कधीही चांगली. आणि त्या तयारीनिशी जर मी उतरलो तर मला त्या रिक्रुटमेंटपासून कोणीही थांबवू शकत नाहीये. त्यामुळे परत एकदा नम्र विनंती करून सांगतो स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी की तुम्ही खूप मेहनत घेतात. खूप विद्यार्थ्यांना मी बघत असतो, गरीब घरातले असतात, चांगल्या घरातले असतात. प्रत्येक विद्यार्थी मेहनत तितकीच घेत असतो. काहींना खूप गरज असते आणि काहींना फारशी गरज नसते. पण शेवटी गरजा आपणच स्वतःच्या ठरवत असतो. त्यामुळे अभ्यास करत राहा. तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी खूप एफर्ट्स घेतले जात आहेत. आमच्यासारखे खूप टीचर्स आहेत जे तुमच्यासाठी ऑनलाईन लेक्चर्स बनवत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला एज्युकेट करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना नक्की साथ द्या. हे तुमच्यासाठी आहे. खूप पैसा मिळतो आम्हाला ह्या पद्धतीचा भाग नाही आहे. हे मुलांचं कुठेतरी चांगलं व्हावं, जे लोक खूप मेहनत करतात
त्यांना त्यांच्या यशासाठी आम्ही नक्कीच काहीतरी मदत करावी म्हणून आम्ही ह्या पद्धतीने हे करत असतो. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही ऑनलाइन स्टडी चालू ठेवा. ऑफलाइन क्लासेस ज्यावेळेस चालू होतील, ऑफलाइन क्लासेस की तो बात ही निराली होती है, क्योंकि ऑनलाइन में सिर्फ आप अकेले होते हो, बट ऑफलाइन में आपके सामने आपका गुरु होता है जो दंडा दिखा के आपसे पढ़ाई करवा के लेता है. तेव्हा आपण नक्कीच भेटू. सध्यापुरतं ऑनलाइन स्टडी चालू ठेवा. तुम्हाला जीही मदत लागेल त्या मदतीसाठी आम्ही सर्व तुमच्यासाठी उपलब्ध आहोतच. मीच नाही, सर्व टीचर्स जे ऑनलाईन एफर्ट्स घेत आहेत त्यांचं मार्गदर्शन तुम्ही नक्कीच घेत राहा. अशा पद्धतीने फक्त शेवटी हेच सांगतो की अभ्यासात कुठेही कमी पडू नका. रिक्रुटमेंट नक्कीच येणार. गव्हर्नमेंटला तुमची गरज आहे. तुम्हाला